नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. साधारणपणे 85 वर्ष जुन्या एका ग्रंथामधून सूर्यनमस्काराचं महत्त्व आणि त्याची पद्धत आपण समजून घेणार आहोत. आपला आजचा आधार आहे 1939 साली प्रकाशित झालेला व्यायाम ज्ञानकोश. चला तर मग बघूया आपले पूर्वज या व्यायामाकडे नेमक्या कोणत्या शास्त्रीय नजरेने बघत होते. सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नापासून करूया. असा कुठला एकच व्यायाम असू शकतो का जो कमीत कमी वेळेत आणि कोणत्याही साधनांशिवाय आपलं शरीर आणि मन दोन्ही एकदम निरोगी ठेवू शकेल? असा एखादा कंप्लीट पॅकेज व्यायाम खरंच अस्तित्वात आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठल्याही आधुनिक जिममध्ये नाही, तर थेट इतिहासाच्या पानांमध्ये सापडतं. एका अशा ग्रंथामध्ये जो भारतीय व्यायाम परंपरेचा एक अनमोल ठेवा मानला जातो. तर हा आहे तो ग्रंथ व्यायाम ज्ञानकोश. ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात आपल्या पारंपरिक भारतीय व्यायाम प्रकारांचं अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने संकलन केलेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे जणू काही आपल्या पूर्वजांनी जपलेला आरोग्याचा वारसाच आहे. मुळात या ग्रंथाची निर्मितीच यासाठी झाली होती की आपल्या भारतीय व्यायाम पद्धती जपल्या जाव्यात आणि त्यांचा प्रसार व्हावा. आणि हो, यात फक्त व्यायाम कसा करायचा हे नाहीये, तर तो का करायचा म्हणजे त्यामागची जीवनशैली आणि विचारसुद्धा खूप सुंदरपणे मांडलेला आहे. आता एक रंजक गोष्ट, या ग्रंथातील सूर्यनमस्कारावरील जो विभाग आहे तो कोणी लिहिलाय माहीत आहे? ते केवळ एक लेखक नव्हते, तर एका मोठ्या आरोग्य चळवळीचे प्रणेते होते. हे आहेत औंध संस्थानाचे राजे श्रीमंत भवनराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी. यांनी सूर्यनमस्कारातली ताकद ओळखली आणि ही विद्या फक्त राजघराण्यापुरती किंवा काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित न ठेवता ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून एक मोठी चळवळच उभी केली. त्यांचं हे एक वाक्य बघा, किती दूरदृष्टी आहे यात. ते म्हणतात की व्यायामाने फक्त शरीर मजबूत होऊन चालणार नाही, तर मनालाही त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे ज्याला आजच्या काळात आपण होलिस्टिक हेल्थ म्हणतो ना, तो विचार त्यांनी त्या काळातच किती प्रभावीपणे मांडला होता. चला तर मग आता प्रत्यक्ष औंधच्या राजसाहेबांनी या ग्रंथात सांगितलेली सूर्यनमस्काराची शास्त्रशुद्ध पद्धत नेमकी काय आहे तेच पाहूया. ग्रंथामध्ये सूर्यनमस्कारासाठी साष्टांग नमस्कार असा शब्द वापरला आहे. ही एक अतिशय लयबद्ध आणि श्वासाच्या गतीशी जोडलेली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एकूण 10 अंक म्हणजे 10 स्थिती सांगितल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला एक वैज्ञानिक पद्धत म्हणून मांडलं आहे. तर ही आहे ती 10 अंकाची पद्धत. बघा, 1 म्हणजे नमस्कार स्थिती, 2 आणि 3 मध्ये श्वास घेत आणि सोडत आपण शरीर ताणतो, पुढे 4 आणि 5 मध्ये शरीर पूर्ण दंडस्थितीत येतं, 6 या अंकामध्ये गुडघे, छाती आणि कपाळ जमिनीला टेकून आपण शरीराला क्षणभर आराम देतो, आणि मग 7 मध्ये लगेच भुजंगासनासारखी स्थिती येते. ही संपूर्ण साखळी आहे ना, ती श्वास आणि शरीराच्या हालचालींना एका सुंदर लयीत बांधते, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. बरं, सूर्यनमस्कार कसे घालायचे हे तर कळलं, पण रोज किती नमस्कार घालायचे याबद्दल सुद्धा या ग्रंथामध्ये एकदम स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. इथे बघा, वयोगटानुसार नमस्कारांची संख्या दिली आहे. 8 ते 12 वयोगटासाठी 25 ते 50 आणि 16 ते 60 वयोगटासाठी तर चक्क 100 ते 200 नमस्कार रोज. खरं सांगायचं तर आजच्या काळात ही संख्या खूप जास्त वाटू शकते नाही का? पण यावरून त्या काळातल्या लोकांची शारीरिक क्षमता किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतो. आणि हा मुद्दा तर खूपच महत्त्वाचा आहे. लेखक म्हणतात की सूर्यनमस्कार हा फक्त तरुणांसाठी नाही, तर तो प्रत्येकाने, मग तो तरुण असो वा वृद्ध, नियमितपणे केलाच पाहिजे. यातच या व्यायामाची ताकद आणि त्याची सार्वत्रिकता दिसून येते. तर मग या सगळ्या विवेचनातून आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तो म्हणजे सूर्यनमस्काराला एक सर्वांगीण व्यायाम असं का मानलं जातं? तर या ग्रंथाच्या मते याचे फायदे काय आहेत? शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक शक्ती वाढते. कोणतीही साधनं लागत नाहीत, खास जागेची गरज नाही. कमी वेळात पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तितकंच फायदेशीर आहे, हे त्या काळातच इतकं स्पष्टपणे नमूद केलं गेलं आहे. म्हणूनच व्यायाम ज्ञानकोशाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सूर्यनमस्कार हा फक्त शरीराला फिट ठेवण्याचा एक व्यायाम नाही, तर ते उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्याचं एक प्रभावी साधन, एक मार्ग आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जिथे रोज नवनवीन आरोग्य समस्या आपल्यासमोर उभ्या राहत आहेत,
तिथे सूर्यनमस्कारासारख्या पारंपरिक पण तितक्याच शास्त्रीय व्यायामाला आपण आपल्या आयुष्यात किती आणि कसं स्थान द्यायला हवं यावर नक्की विचार करा.